रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येते। रेल्वेने 18 डब्यांची लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। रोजची वाढती गर्दी आणि लोकलवरचा वाढता ताण बघता रेल्वेने 18 डब्यांची लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पश्चिम रेल्वे येत्या 14 आणि 15 जानेवारीला विरार डहाणू मार्गावर 18 डब्यांच्या उपनगरीय गाड्यांची चाचणी करणार आहे। भारतीय रेल्वेकडून लांब लोकल गाड्यांची ही पहिलीच चाचणी असणार असल्याची ही माहिती समोर येते। सध्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये 12 ते 15 डब्यांच्या लोकल गाड्या आहेत। त्याच्यापेक्षा अधिकाधिक फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या, मात्र तरी सुद्धा मुंबईच्या लोकलची गर्दी अजूनही कमी झाली नाही। त्यामुळेच रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला। वाढती गर्दी आणि लोकलवरचा वाढता ताण लक्षात घेऊन आता पश्चिम उपनगरीय रेल्वे येत्या 14 आणि 15 जानेवारीला पहिल्यांदाच 18 डब्यांच्या मुंबई लोकल ट्रेनची चाचणी घेणार आहे। त्यामुळे मोठा भार देखील कमी होईल आणि त्यानंतरला प्रवाशांचा प्रवास देखील सुलभ होईल। गर्दीचा ताण देखील कमी होण्यास मदत होणार आहे। दरम्यान 3000 पेक्षा अधिक ट्रेन असल्यामुळे अतिरिक्त क्षमतेच्या गाड्यांची गरज वाढते। त्यामुळे रेल्वेने 15 डबे असलेल्या 2 वेगवेगळ्या ट्रेनची चाचणी घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर ह्या ट्रेन सुरू होतील असं देखील म्हटलं जातं।